राईटामूर्ती विकेट. पहिलाच बॉल ओव्हरपिच बॉल होता. लवली स्ट्रेट ड्राईव्ह आपण बघू शकाल. लांब आपला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एज ऑफ द मार्क. एका धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. नक्कीच या वेळेला पहिल्या चेंडूवर संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे ना, त्या वेळा मात्र टॅलेंटचाच विचार करत असतात की हा डॉट बॉल नाही आहे. धावा तर आल्या, धावांना सुरुवात तर झाली आणि सुरुवात महत्त्वाची आहे आणि सुरुवात एका धावेने केली जाते. बॅट्समन हेमंतच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली गेली आणि की तसं स्ट्रायकिंग एंडवर परंतु अशोक काय आगळ्या वेगळ्या स्टाईलने गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडू उडवला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. रस मिळतील केवळ एक. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल. चांगली गोलंदाजी दोन चेंडूवर पाहायला मिळाली अशोकच्या माध्यमातून. ज्या ज्या वेळेला भावनांचा उद्रेक होण्याची वेळ येते त्या वेळा मात्र मनुष्याने कार्यकर्तृत्व दाखवायचं असतं आणि हे या मॅचमध्ये दाखवावं लागेल. कारण क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. आमच्या भावना दुखावल्या जाऊ नये. कधी कधी संघ हारल्यानंतर रडणारे खेळाडू आम्ही बघितलेले आहेत. डोळ्यामध्ये पाणी असतं. एवढं प्रेम आम्ही क्रिकेटवर करतोय. ओव्हरपिच बॉल. यावेळेस चेंज होईल. लॉंग ऑन. वन बाउन्स ओव्हर द रो. फर्स्ट इन अ रो. रच मिळतील 4. हा येतोय चौकार. तर म्हणे नव्याचे 9 दिवस आणि निश्चित पहिले 2 चेंडू नवीन होते. अभ्यास नव्हता 2 चेंडूचा. 2 सिंगल आल्या. त्यानंतर मात्र अभ्यास केला. नव्या नवरीप्रमाणे रूप बदललं या पहिल्या षटकामध्ये. पहिले दिवस चांगलं राहणं, त्यानंतर मात्र धमाके दाखवणं. पहिले 2 चेंडू शांत आणि त्यानंतर मात्र तडाखे पाहायला मिळत आहेत. हो हो हो. आउटफील्डमध्ये थोड्याशा अडचणी येत आहेत. तत्पूर्वी धावा पाहायला मिळतील. या चेंडूवर 2. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतील. 5 चेंडू फेकून झाले अशोक डिंदाचे. मंडळाचे पॉवर प्ले आहे आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा तुम्ही घ्याल तेवढा मात्र तुमच्यासाठी बोनस आणि कॉन्फिडन्स लेवल ही सातत्याने वाढली असेल. 13 धावा धावफलकावर. ओपनिंग पेयर सलामीची जोडी आतापर्यंत कर्तृत्वाची नोंद धावफलकावर पेनच्या साह्याने दाखवत असताना आमचे स्कोरर सुद्धा या ठिकाणी तत्पर आहेत. हो हो. यावेळेस मात्र निश्चितच अपील होती. आत्मविश्वास सुद्धा होता. अंपायर दाखवत असताना यस फलंदाज बाद. शेवटचा चेंडू गोड केलाय गोलंदाज अशोक डिंडाने. शेवटच्या चेंडूवर विकेट. फलंदाज हेमंत बॅक टू द जगाफूट. एक मोठा मासा गळायला लागतो. आतापर्यंत वर्चस्व गाजवलं होतं पहिल्या षटकामध्ये बॅट्समॅन हेमंतने, परंतु शेवटच्या चेंडूवर एक गुगली फेकला गोलंदाज अशोकने आणि या गुगलीवर मात्र पूर्णपणे बाद झालाय फलंदाज हेमंत. ब्रेक थ्रूची गरज होती या मॅचमध्ये मांडा संघाला आणि ती मिळवून दिली शेवटच्या चेंडूवर अशोक डिंडाने. बॅट्समॅन हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन. तसं अचानक अपघात होणं याला म्हणतात की 5 चेंडूपर्यंत हेमंतने आतापर्यंत हा रथ पूर्णपणे आपल्या हातात ठेवला होता. पागा निसटल्या की काय शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचला. लेफ्ट हँड बॅट्समन ऋषभ. आणखी एक चांगलं नाव या ठिकाणी स्क्रीनवर जोडलं जाईल. अनिकेत एक चेंडू खेळलाय आणि एक धाव मात्र वसूल केली. त्यानंतर
ऋषभ पोहोचलाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला खेळाडू ऋषभ खेळपट्टीवर असेल. आणि डावखुरे आता जे फलंदाज हे विस्फोटक असतात. नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे बॅट्समन ऋषभ आणि स्ट्राईक एंडवर अनिकेत. ऑफ स्टंपवर सफल झाला. ऑन साईडला हा फटका स्टेअर केलाय चेंडूला. चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वेगाने हा येतो चौकार. बॅट्समन अनिकेत इज ऑन फायर. चार धाबा तर आल्या. धाबा येणं महत्वाची गोष्ट असेल या मॅच मध्ये. मग त्या कोणत्याही पद्धतीत काही येईना. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने येणार ऑर्थोडॉक्स पद्धतीने काय येणार परंतु धावा येणं या मॅच मध्ये तिसगाव संघासाठी अनिवार्य ठरेल. कारण मॅच महत्वाची आहे. सामना गमावला तर परतीचा प्रवास, जिंकला तर पुढील फेरीमध्ये तुम्हाला संधी प्राप्त होईल. आरामने विकेटने गोलंदाजी. यावेळेस जबरदस्त फटका. इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव म्हणजे अनिकेत. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. सेकंड इन अ रो. बॅक टू बॅक दुसरा चौकार. असं पहिल्या षटकामध्ये शांत आणि संयमी स्वभाव टेम्परामेंटला महत्त्व दिलं. त्यानंतर मात्र हाच स्वभाव आक्रमकता धारण करतोय बॅट्समन अनिकेत. कधी कधी क्रिकेटमध्ये नारळासारखं राहावं लागतं आणि कधी कधी शांत आणि त्यानंतर मात्र आक्रमकता हे रूप तुम्हाला धारण करावं लागतं. क्रिकेट आम्हाला जीवन शिकून जातो. जीवनामध्ये जेवढी संकट तेवढी क्रिकेटमध्ये संकट येतात. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर सफल होऊन यावेळेस मात्र ऑन साईडला हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. निश्चितच कमबॅक केलाय गोलंदाजाने. डॉट बॉल फेकलाय. पहिले 2 चेंडू मार खाल्ला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपली चूक सुधारली गेली. अचूक टप्पा निवडला. चेंडू मिडल स्टंपवरून पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक. हो 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 आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चुकीला माफी नाही आहे. 2 चेंडूवर 2 चौकार आले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन दाखवलं गोलंदाजानं. बदल केला आपल्या प्रत्येक चेंडूवर. अचूक टप्पा फेकला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आहेत. चेंडू थोडासा उसळी घेतो आणि त्यानंतर मात्र उर्वरित काम विकेट किपरच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ॲक्रॉस झाले. फुटवर्क नव्हतं. हो 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 क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. लेझी क्रिकेट पाहायला मिळेल या मॅचमध्ये आपल्याला मांडा संघाच्या माध्यमातून. कारण जबाबदारी मित्रांनो काय असते, जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत लढत राहणं ही जबाबदारी असते. जबाबदारी काय असते, अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन 6 जून 1674ला आपल्या विजयाची पताका जिवंत ठेवणं आणि स्वराज्य निर्माण करणं ही असते जबाबदारी. आणि निश्चितच ही जबाबदारी घ्यावी लागेल. खोलपट टप्प्याचा चेंडू आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निश्चितच ज्याप्रमाणे आम्हाला क्लॉक दिसतो त्याप्रमाणे गोलंदाजाची ब्लॉक या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा झटका लागताना तिसगाव संघाला. चांगला फायटिंग स्कोर आतापर्यंत उभा स्कोर बिल्डअप करताना पाहायला मिळतील या मॅचमध्ये तिसगाव संघाचे खेळाडू. जोपर्यंत अनिकेत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत डगआउट अपेक्षा करेल की जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक्स मॅक्सिमम धावा येणं या मॅचमध्ये कंपल्सरी राहील. याचं कारण आहे की आतापर्यंत आपण बघतोय मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड अतिशय गतिमान आहे आणि या गतिमानतेचा विचार केला तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचा स्पीड दाखवणं गरजेचं असेल. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर तिसगाव संघाची धावसंख्या आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. 11.50-0-0 ची सरासरी आतापर्यंत गाठली तिसगाव संघानं. नवीन फलंदाज सागर. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ. गोलंदाज तयार. अनिल गोलंदाजी मार्कवर हजर. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन सागर. राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. फलंदाजाचे मनसुबे ओळखून यावेळी चेंडू रिलीज करणं ही कलात्मक गोलंदाजी. गोलंदाज
अनिलच्या माध्यमातून केली जाते. पहिला चेंडू डॉट बॉल. 11 चेंडूंचा वाजवी खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस लॉकशिप सजवण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉल. संधी होती, संधी मात्र गमावली. मित्रांनो, संधी ही जास्त काळ तुमच्याकडे राहणार नाही. ती चहामध्ये विरघळणाऱ्या बिस्किट सारखी असते. जास्त वेळ ठेवला तर विरघळेल. म्हणून की काय, संधी क्विक ॲक्शनने तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं आहे. तुम्ही बगळा पाहिला असेल कधी नदीच्या किनारी, कधी एकदा चोच मारतोय आणि कधी एकदा मासा आपल्या हातात सापडतोय. ती संधी तो तयार करत असतो. ही संधी तुम्हाला तयार करायला लागेल. फुल टॉस बॉल. लॉंग ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ हो बुडत्याला काठीचा आधार. पाय मी तर म्हणेन थोडंसं कॉम्बिनेशन चुकलं होतं, पण तू शेवटच्या क्षणाला स्वतःला स्थिर साबर केलं आणि एक चांगला झेल पकडला गेला. या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे, आय कोऑर्डिनेशन आपण बघू शकाल अशोक दिंडा. आणि ज्या क्षेत्ररक्षकानं झेल पकडला अर्थातच क्षेत्ररक्षक होता महेश. एक चांगला झेल पकडला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा झटका लागताना तिसगाव संघाला 24 धावा, 3 गडी बाद. तिसरा षटक मार्गस्थ आहे. सागरने मात्र आज दाखवून दिलं, अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा, मौत आ जाए तो मौत का सामान बन जाऊंगा, हमें पीछे रखकर उछलना मत, सागर किनारे रहूंगा तो खुद तूफान बन जाऊंगा. तब्बल आजच्या दिवसामध्ये 100 धाबा पूर्ण करणारा जर कोण खेळाडू असेल या सागरचं नाव आम्ही अग्रगण्य घेऊ. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते यावेळेस. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. या स्थितीचा वाईट बॉल. अमोलजी कथोरे सरांचा इशारा येतोय की वाईट बॉल आहे. आम्ही सातत्याने या स्पर्धेमधील अग्रगण्य नावं घेऊ. या सिटीचा वाईट बॉल. अमोलजी कथोरे यावेळेस डिसिजन देतील. सिग्नल येतोय वाईट बॉलचा. अर्जुन बांगरच्या कालच्या दिवसामध्ये 93 धावा आणि गोलंदाजी करत असताना तब्बल एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्याच्या नावावर आहे. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी काल दाखवली आणि आज संध्याकाळमध्ये त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होईल. कारण कालचा विजेता पद संघ आणि आजचा विजेता संघ, बक्षीस पात्र 2 संघ आज एकमेकांच्या समोर आजच्या सायंकाळमध्ये खेळताना तुम्ही पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा पॅडल चूक करण्याचा प्रयत्न होता बघू शकाल, परंतु निश्चितच ऑन साईडला डाऊन दी ग्राउंड हा पटकाय स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. भाग मिल्का भाग या पद्धतीने या 2 धावा घेतल्या गेल्या क्विक ॲक्शनने आणि 31 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 33 धावा. याला म्हणतात लक्ष आणि याला म्हणतात कटाक्ष. आम्ही क्रिकेटवर प्रेम करतोय. ओव्हर पिच बॉल. स्टँड अँड डिस्पॅच. यावेळेस शंकनात करणारा हा येतोय ट्रेडमार्क षटकार. मस्त. थँक्यू. क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण आज आम्हाला ऐकायला मिळत आहे. चांगले गीत या स्पर्धेच्या माध्यमातून सागरच्या नावाला साजिशा खेळीला हे गीत आपण ऐकवलं. निश्चित सागराच्या लाटा आसमंताला भिडत आहेत सागरच्या बॅटिंगमधून. जणू काही समुद्राला भरती यावी आणि बघता बघता किनाऱ्याला प्रत्येक लाट पोहोचली जावी. सागरची बॅटिंग या प्रत्येक चेंडू ही मैदानाच्या बाहेर पाठवण्याची कलात्मकता दाखवते. तब्बल 39 धावा. आपण बघितलं पहिलं षटक अशोक दिंडाने हाताळलं, कमीत कमी धावा देऊन आपलं षटक कंप्लीट केलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा आणि आत्ता मात्र 3 षटकं संपुष्टात आल्यानंतर तिसगाव संघाची धावसंख्या येते 3 बाद 39 धावा. धावांचा वेग आणि ग्राफ आलेख मात्र उंचावताना पाहायला मिळतोय. 13.00 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते तिसगाव संघाच्या धावफलकावर. सागर आणि महेश हे 2 खेळाडू विदर्भाने पूर्णपणे विध्वंस करतोय या मॅचमध्ये. गोलंदाजाच्या प्रत्येक मनातील विचार ओळखून गोलंदाजी ओळखल्यानंतर स्वतःच्या मनातील असणारी दिशा स्पष्ट करताना सागर आणि अनिकेत ट्रॅकर बॉल या खेळण्याचा प्रयत्न केलाय.
धावा कंप्लीट केला जातोय. 3 यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि हा चित्ता तुम्हाला सापडणार नाही जोपर्यंत तुम्ही सापळा रचणार नाही. पहिल्या चेंडूवर 3 धावा. 3 धावफलक पुढे सरकेल. तब्बल 42 धावा आतापर्यंत धावांची कमाई पाहायला मिळेल धावफलकावर. नक्की ज्या वेळेला ब्रेक होता मी तर म्हणेन तिसगाव संघाला तेव्हा सागरने मोबाईल चार्ज नाही केला तर बॅट चार्ज केली आणि यावेळेस एक आणखी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हो हो क्षेत्ररक्षकांचं कॉम्बिनेशन कोऑर्डिनेशन यावेळेस मात्र चुकलं जात आहे. तत्पूर्वी 2 धावा. सागर आणि महेश जणू काय ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती आणि लय या 3 गोष्टी ज्या पद्धतीने जीवनामध्ये असतात ना मित्रांनो त्या पद्धतीने आज या ठिकाणी धावांची उत्पत्ती पाहायला मिळते या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. बॅट्समन सागर आणि बॅट्समन महेश. अश्व दौडू लागले कोणत्या प्रकारची लगाम अजूनही नाहीये. हो 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 जबरदस्त स्ट्रोक्स. नक्कीच पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. जीवनदान प्राप्त होते बॅट्समन महेशला. स्ट्रायकिंगवर फलंदाज असेल सागर. आतापर्यंत या 4थ्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू फेकून झालेत आणि तिसगाव संघाची धावसंख्या ती धावफलकावर 46 धावा. 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसगाव टीम. योद्ध्याच्या हातामध्ये तलवार शोभावी त्या पद्धतीने बॅट्समन सागरच्या हातामध्ये बॅट शोभून दिसते. प्रत्येक चेंडू अतिशय जबाबदारीने खेळून पूर्ण केलाय बॅट्समन सागरने. यावेळी शॉट ऑफ गुड लेन्स आपण बघू शकाल. एक चांगला स्ट्रोक सजवलाय जणू काय ऑन द राईज खेळलाय. चेंडू निघून जाईल वेगाने. डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या कॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय सागरच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा धावफलक वाढवणारा हा चौकार. 50 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. नक्कीच वाटलं होतं जेव्हा सुरुवात झाली पहिल्या षटकाला कमी धावा आणि त्यानंतर मात्र जो धावांचा आलेख वाढत गेला तो मात्र उंच उंच आणि उंच होताना पाहायला मिळतो. याचं कारण बनलंय सागर नावाची विस्फोटक बॅटिंग. एक्सप्लोसिव्ह बॅटिंग पाहायला मिळाली सागरच्या माध्यमातून. ओव्हरपिच बॉल स्वीट साऊंड कानावर आलेला. टिट फॉर टॅट जैसी नसीहत वैसा धमाका. हा येतोय आवाज आघाज आणि यलगार करणारा सागरच्या बॅटमध्ये दणदणीत षटकार. शो 56 धावा विजयासाठी 57 धावांची गरज असेल. कोणत्या पद्धतीने होतील की होणार नाही पुढील इनिंगचा लेखाजोखा करण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करा आमचे साथी समालोचक दीपकजी बिराडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. जिंकली आहे. डिसिजन कळवायचा बॅट फर्स्ट.
ओके, फिल्डिंग करायची आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स वेलीला. दोन्ही टीमला यानंतरच्या सामन्याकरता रेडी राहायचं. 57 इज द टार्गेट. 57 धावेचं लक्ष आहे 4 ओव्हरमध्ये. टीम भूमी स्पोर्ट्स मांडा या संघाच्या समोर. सागर गायकवाडनं पुन्हा एकदा या मॅच मध्ये नावाला साजेशी खेळी ते साकारली. वेल फिनिशरची भूमिका त्यानं अदा केली आणि 56 धावा धावफलकावरती लगावल्या. 4 षटकांचं पहिलं सत्र ते समाप्त झाल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघानं आणि सध्याच्या स्थितीला हे 57 धावेचं लक्ष इथे कशा प्रकारे गाठेल टीम भूमी स्पोर्ट्स मांडा हे देखील पाहण्याजोगं राहील. हॅलो चिक. चला ओपनिंग पेअर मैदानाकडे दाखल झाले अशोक दिंडा आणि त्याच्या साथीनं बॅट्समन मैदानाकडे दाखल झालाय ओपनिंग करण्याकरता. सलामीसाठी केतन पाणी हवंय. यस, चला सामना स्टार्ट करायचा आहे. 14.25 धावेची सरासरी प्रति 4 षटकांमागे इथे मेंटेन ठेवायची आहे. 57 धावेचं लक्ष यशस्वीरित्या गाठेल का संघ भूमी स्पोर्ट्स मांडा हे देखील चित्र पाहण्याजोगं राहील. गेमिंग झोन अंपायर ग्रीन सिग्नल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला. बॉलर हेमंत पाटील ज्यानं फ्लाइंग स्टार्ट दिला होता पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. टीम जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाला क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता. मिड ऑफ हा एक्स्ट्रा कव्हर आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, गल्ली आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग. एक फिल्डर डीपमध्ये मिडी घेतला आणि त्याचबरोबर एक फिल्डर सज्ज झालाय अगदी वाईडिश लॉंग ऑफला डीपमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले, क्षेत्ररक्षणावरती संचारबंदी आणि संचारबंदीचं हे षटक घेऊन हेमंत पाटील देत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एअरवरती सामोरं जाईल बॅट्समन अशोक दिंडा. पहिलाच बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, भन्नाट गती होती या बॉलवरती, जबरदस्त वेग होता आणि ही लाईन रीड करता आली नाहीये. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन अशोक दिंडाला हा तो डॉट बॉल. 57 रनचं टार्गेट घेऊन मैदानाकडे दाखल झाला संघ भूमी स्पोर्ट्स मांडा आणि सुरुवात थोडीशी खराब झाली आहे पहिल्याच बॉलवरती. या बॉलला देखील स्विंग करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग आणि त्यानंतर बॉल थोडासा आदल्या बाजूने टर्न झाला, हरकत केली या बॉलनं आणि ही लाईन देखील रीड करता आली नाही अशोक दिंडाला. हा लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. या बॉलीला फुलर लेंथ, भन्नाट गती, जबरदस्त वेग, इम्पॅक्ट बॉलिंग, इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये हेमंत पाटील टाळ्यांचा गजर करत असताना टीमचे समर्थक. लागोपाठ हा तिसरा डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये सामन्याचं समीकरण जास्तीत जास्त स्पष्ट होत असतं आणि ते समीकरण सद्यस्थितीला झुकवत असताना टीम तिसगावच्या बाजूनं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्विंग अँड मिस, आणखीन एक डॉट बॉल. अशोक दिंडाकडे क्षमता आहे, या खेळाकडे कौशल्य आहे, पण गोलंदाज देखील समोर तितक्याच ताकदीचा, तितक्याच अनुभवाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर कार गाजवला तिसगाव टीम करता हेमंत पाटील यांनी आणि आजही त्यांच्या गोलंदाजीची धाक, त्याच्या गतीचं भय मैदानामध्ये काय आहे ते तुम्ही पाहू शकता. हा लागोपाठचा चौथा डॉट बॉल अशोक दिंडाच्या विरुद्ध. पुढे सर्कल फटका इम्प्लिमेंट केला, बॉल हवेत, वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान फिल्डर बॉलच्या खाली, सोपा झेल तिथे टिपला गेलाय. बॅट्समन आउट होईल अशोक दिंडा आणि टीमला पोहोचलाय हा पहिला धक्का. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. डीप मध्ये वाईडिश लॉंगॉनला नेहुलनं अतिशय सोपा झेल तिथे डिपला. जो अपकमिंग यंगस्टर होता. अशोक दिंडा बाद होत आहेत मोक्याच्या मॅच मध्ये.
त्याचा परफॉर्मन्स थोडासा खराब राहिला, निराशाजनक चिंतेनं आणि तितक्याच विस्कळीत मनाने ते सध्याच्या स्थितीला तंबूच्या दिशेला येत असताना मैदानाकडे दाखल होतात. बॅट्समन रवी लागोपाठचे 4 डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट इथे कॅरी केली. हेमंत पाटील यांनी प्रशंसनीय स्तुतिमय कामगिरी महत्वाच्या आणि मोक्याच्या सामन्यामध्ये. या वेळेला ऑन साइडला हुक केला, हा बॉल गॅप मध्ये ढकलला, स्कोअर लेगला क्षेत्र खाली होता, पॉवर प्लेचा वापर केला बॅट्समन आणि खाली क्षेत्र निवडत असताना बॉल निघून चालला बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा तो चौकार. चौकार लगावला केतननं. 4 धावा पहिल्या षटकाची ही टोटल आहे. बॅटिंग करत असताना भूमी स्पोर्ट्स मांडा या संघाची 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्यात 53 रन. प्रत्येक बॉलवरती 17.33 धावेची सरासरी ती मेंटेन ठेवायची. प्रति षटका मागे 18 चेंडू अजूनही शिल्लक करतातच. 3 षटकांचा खेळ अजूनही बॅलन्स आणि 3 षटकांमध्ये ते धावसंख्या गाठायची आहे ती म्हणजे भूमी स्पोर्ट्स मांडा या टीमला विजय करता अजूनही 53. सौरभ येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. सौरभ गायकवाड जो डावखुरी हाताचा गोलंदाज आहेत. सकाळच्या सत्रामध्ये ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. जरी मरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाच्या वतीनं स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. एशियन बॉयज संभाजीनगर अँड अमोल कटोरी प्रेझेंट आमदार चषक 2021 क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा. प्रेक्षकांची फक्त 10% उपस्थिती या स्पर्धेसाठी बंधनकारक आहेत आणि प्रेक्षक वर्ग देखील सातत्याने आमच्या सूचनांचं पालन करतो. यूट्यूबवरती ऑनलाईन तो जास्तीत जास्त आमच्यासोबत जॉईन होतो, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. ज्याप्रकारे त्यांच्यापर्यंत सूचना आम्ही पोहोचवली होती त्या सूचनेचं प्रेक्षक वर्गाने देखील पालन केलं. अदरवाईज सारिका हॉटेलचं मैदान पडलं की 4ही बाजूला प्रेक्षकांनी गजबजून निघालेलं असतं. बॉलर तयार सौरभ. राऊंड विकेटनं पहिलाच बॉल फटकाय ते फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संधी निर्माण झाली आहे बट बॉडी बॅलन्स सांभाळता आला नाही आहे सौरभ गायकवाडला आणि तोपर्यंत या 2 रन्स इथे वेगानं तर कंप्लीट करत असताना 2 धावेच्या साथीनं संघ पुढे सरकलाय तो म्हणजेच भूमी स्पोर्ट्स मांडा आणि टीमचा धावफलक पुढे पोहोचलाय ते 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 17 बॉल रिमेनिंग, रिक्वायर्ड 51 रन. अजूनही 17 बॉलचा गेल शिल्लक, धावा करायचे 51. स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक सिलेक्शन चुकलं त्या ठिकाणी रवी यांचं. रिव्हर्स पुलचा फटका एक्झिक्यूट करायचा होता, टायमिंग प्रॉपरली झुललं नाही या बॉलवरती आणि त्यानंतर बॉल भरता वेगानं निघून येत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल. या वेळेला लेग ब्रेक बॉल होता, फसवला अक्षरशः स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन रवीला. डबल माइंडेड झाले होते, लास्ट मोमेंटला लाईन लिफ्ट करण्याचा त्याचा प्रयत्न होता बट लाईन इतकी सुरेख होती की अंदाज दिला होता आला नाहीये आणि हा बॉल थापावरती घासल्यानंतर सरळ फाईन लेगच्या फिल्डरच्या हातामध्ये हा देखील येतोय डॉट बॉल. व्हेरिएशन आहे, विविधता आहे सौरभकडे आणि त्याचा परिचय इथे ते करून देत असताना राऊंड विकेटनं या वेळेला फटका तरी ते फसलाय बॉल वेत. सागर गायकवाड बॉलच्या खाली आणि मिड विकेटला कॅच ड्रॉप. खूप रेअरली असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध फटका सजवला होता रवीनं पण कॅच ड्रॉप झाली, जीवदार मिळालं रवी यांना. या मॅच मध्ये हे दुसरं 2 धावेच्या साथीनं टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचले त्या 8 आकड्यावरती. अजूनही 49 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. बॉल शिल्लक राहिले 14 म्हणजे प्रत्येक बॉल वरती कंपल्सरी तुम्हाला आक्रमण विस्फोटकता धारण करावीच लागेल. स्टील टू गो. या वेळेला इनसाइड आउट फटका सजवलाय 2 फिल्डर डीप मध्ये बट आउट ऑफ हिट रिच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला टप्पा घेतला आणि त्यानंतर बॉल निघून झाला सीमारेषा पार. रवी यांच्या पाठमधून येतोय हा चौकार. परिपक्व सुसंस्कृत फटका ज्याप्रमाणे वेट ट्रान्सफर केलं आणि या पिक केली बॅट्समन रवीनं. हा चौकार त्याने तो ठोकला. टीमच्या धावफलक पुढे पोहोचत असताना 4 धावेच्या साथीनं जाऊन पोहोचले ते 12 या आकड्यावरती.
स्टील 1 to go. दुसऱ्या ओव्हरचा अजून एक बॉल शिल्लक. या वेळेला हुक केलं ऑन साईडला आल्यानंतर कार्पेट गॅपमध्ये ढकलला हा बॉल एक रन तिथे कंप्लीट. सागर गायकवाडची फिल्डिंग चांगली झाली आहे सध्याच्या स्थितीला मिळेल ती फक्त एकच धाव. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. सेकंड ओव्हर इज कंप्लीट. 2 षटकांचा खेळ इथे संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 57 धाबेचं लक्ष गाठत असताना संघ भूमी स्पोर्ट्स मांडा जाऊन पोहोचला. तो म्हणजेच 6.50 धाब्याच्या सरासरीने सद्यस्थितीला 13 या धावसंख्येवरती आणि मॅचमध्ये समीकरण सद्यस्थितीला बॅलन्स राहिले. 12 बॉल आणि अजूनही 44 धाबेची आवश्यकता म्हणजे 2 षटकांमागे आता रन रेट मेंटेन ठेवायचा आहे. तो म्हणजेच 22.00 या धावगतीनं. तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इथे झालेला आहे. टॉस जिंकला द्वारली टीमच्या कॅप्टननं. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय ते म्हणजेच गावदे स्पोर्ट्स वेल्हे या टीमला. दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. 12 बॉल 44 रनचं इक्वेशन. बॉलिंग ट्रॅकवरती सध्याच्या घडीला येतोय बॉलर ऋषभ गायकवाड. सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झाला नव्हता बट सध्याच्या स्थितीला या मॅचमध्ये त्याची देखील वर्णी लागली आहे. बॅटिंगमध्ये त्याला अपयश आलं होतं बट आता ते आलेलं अपयश त्याला धुवून काढण्याची संधी ते नक्कीच निर्माण झाली आणि पाहायचं आहे तर संधीचं कितपत सोनं करेल बॉलर ऋषभ. 12 बॉल 44 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन बॅटिंग करतोय रवी. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. हे 3रं षटक सध्याच्या घडीला मैदानामध्ये मार्गस्थ होता. रिक्वायर्ड रिमेनिंग 12 बॉल्स. 2 षटक 44 धाबेची गरज अजूनही. या आपल्याला क्रशर यॉर्कर प्रत्युत्तर नाहीये फलंदाजाकडे. पहिला बॉल जेव्हा तुम्ही स्पेलचा रिलीज करत असता बॉडी लाईन तुमची पूर्णपणे खुली झालेली नसते आणि तरी देखील या बॉलवरती आत्मविश्वास दाखवला बॉलर ऋषभनं. कॅप्टननं माझ्यावरती का चेंडू सोबवलाय का विश्वास दाखवला त्याचं उत्तर इथे देत असताना हा स्विंगिंग यॉर्कर. बॅट्समन बीट झालाय रवी. 11 बॉल आता 44 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती चौकारच मारावा लागेल. या वेळेला देखील स्विंगिंग यॉर्कर लावून अपील केले गेले पण एलबीडब्ल्यू विकेट स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. या शॉट बॅकवर्ड स्कोर लेगला मिळेल ती फक्त एकच धाव. कंट्रोल जबरदस्त आहे. रिथमॅटिक ऍक्शन आहे. फॉलो पण तितकाच दर्जेदार आहे ऋषभचा आणि तोपर्यंत मिळतीये ती लेग बायच्या रूपाने ही 1 रन. संघाची धावसंख्या झाली ती 14. 10 बॉल अजूनही 43 रनची आवश्यकता आहे मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन बॅटिंग करतोय केतन जो सलामीसाठी दाखल झाला. या वेळेला ऑनसाइडला उचलण्याचा प्रयत्न. बॉल हवेत फटका बसलाय. कॉटन बॉलची संधी. ऋषभ बॉलच्या खाली आणि बॉल पासून तो थोडासा दूर राहिला. तोपर्यंत 2 धावा. 3ऱ्या धावेचा मानस बॅकअप देत असताना सौरभ गायकवाड आणि इथे नकार दाखवला रवीने. मिळतात एकूण 2 धावा. 2 धावेच्या साथीने टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 16 या आकड्यावरती. 9 बॉल होती शिल्लक या मॅच मध्ये. आता धावा करायच्यात 41. 57 धावेचं टार्गेट होतं. हेमंत पाटील यांनी चांगली सुरुवात करून दिली. 2रं षटक चांगलं राहिलं सौरभ गायकवाडचा आणि 3ऱ्या षटकामध्ये कामगिरी बहारदार करत असताना बॉलर ऋषभ. या वेळेला इनसाइड आउट फटका सजवलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट आणि बॉल सरळ निघून चाललाय. पाहता पाहता सीमारेषेच्या नजदीक आणि तिथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. चांगल्या स्ट्रोक वरती चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे दोन्ही टीमकडे क्षमता आहे, परिपक्वता आहे, परिभास आहे, परिदृढता आहे आणि त्याचा आविष्कार इथे घडलाय. मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या झाली धावफलकावरती एकूण 17 धावा. 8 चेंडू आता 40 धावेची आवश्यकता. शॉर्ट बॉल बाखुटून पूल करण्याचा प्रयत्न. गटीमध्ये थोडं परिवर्तन केलं. फिल्डिंग चांगली झाली टीममध्ये. मिडविकेटला सागर गायकवाडची एकाच ऍक्शनवरती तो बॉलवरती आला. नॉस्ट्राक गेटला थ्रो देखील दर्जेदार देत असताना मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल डबल या मॅच मध्ये काही होणार नाहीये कारण धावफलक जाऊन पोहोचले ते 18 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये आता रन करायचे 39. प्रयत्नात परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न इथे तुम्हाला करावे लागतील.
या वेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम मॅटचा खूप चांगला वापर. ऑन साईडला गॅपमध्ये ढकलला हा बॉल. सागर गायकवाड बॉलच्या खाली मिळेल ती फक्त एकच रन. 3 षटकांचा खेळ ते संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस रन झालेत भूमी स्पोर्ट्स मांडा टीमचे 19. 6 बॉल. आता मॅच मध्ये आवश्यकता आहे 38 धावेची. सहा बॉल 38 धावेची आवश्यकता. औपचारिकता फक्त शिल्लक आहे मॅच मध्ये. बट टेनिस क्रिकेटमध्ये देखील 38 धावा देखील होताना आम्ही पाहिल्यात. बट या वेळेला गोलंदाजावरती विश्वास दाखवला कॅप्टन आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत बॉलर महेश. 6 बॉल 38 रनचा टार्गेट गाठायचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत केतन. सुरुवात थोडी धीमी झाली या मॅच मध्ये भूमी स्पोर्ट्स मांडा टीमची आणि त्यानंतर मॅच मध्ये वर्चस्व आपली पकड अधिक मजबूत करत असताना घट्ट करत असताना संघ जरी मरी क्रिकेट क्लब तिसगाव. चला अधिकचा वेळ घेऊ नका. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सज्ज करा. वेहळे टीम आणि त्याचबरोबर द्वारली टीम आपण देखील रेडी राहायचं. चला फास्ट केलं थोडं. पहिलाच बॉल महेशचा ओव्हर दी विकेटना उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी टप्पा घेतल्यानंतर चल बाहेरच्या बाजूने टच झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. 5 बॉल अजूनही शिल्लक. औपचारिकता शिल्लक आहे. रन करायचे 38. या वेळेला लोगो फुल टॉस इनसाइड आउट फटका सजवलाय आणि बॉल हवेत तरंगत असताना निघून झाला वाडिश लॉंग ऑफच्या दरम्यान सीमारेषेच्या पलीकडे चौकार. असताना बॅट्समन केतन. वेळ निघून गेली. कार्यक्रम संपला. आता जरी चौकार आला तरी त्याचा धावफलकावरती फार मोठा परिणाम होणार नाहीये. रन झालेले आहेत 23. या वेळेला देखील बॅकलिपला खाली ठेवून ऑफ ड्राईव्ह इथे पेश केले. क्षेत्ररक्षण खराब झालं. जजमेंट चुकलं फिल्डरचं आणि बॉल त्याच्या पायांच्या मधून फरार झाला सीमारेषा पार. हा चौकार. या बॉलला फुलले आउटसाइड ऑफस्टिक पिचिंग. भन्नाट गती होती या बॉलवरती. जबरदस्त वेग होता. लाईन अतिशय सुरेख होती. हा देखील होतोय डॉट बॉल. औपचारिकता फक्त शिल्लक आहे मॅच मध्ये. 30 रन करायचे. बॉल शिल्लक आहेत 2 आणि मोठा विजय मिळवत असताना टीम जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव. बॉल होत बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर जज करतोय आणि कॅच इथे ड्रॉप झाली. मिळते ती फक्त एकच धाव. सिंगल रन नंतर टीमची टोटल पोहोचली 28. 28 या आकड्यावरती. स्टील 1 to go. रन करायचे अजूनही 29. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग गेअरवरती. शॉर्ट बॉल बॅकफुटवरती येऊन केलाय. षटकार आला. देर आहे बर दुरुस्त आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 34 रन झालेले आहे 4 ओव्हरच्या अखेरीस आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच 22 धावेच्या फरकानं टीम जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघानं. वेल प्ले बॉयज अँड हार्ड लक टीम भूमी स्पोर्ट्स मांडा.